नमस्कार, मी ज्योती गंगमा। आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असदवन येथून एक पेड़ माँ के नाम या उपक्रमाअंतर्गत आपण वृक्षारोपण आज करणार आहोत। त्यानिमित्त हे 6वे वर्ष आहे की मी सर्व हापूस आंब्याचे रोप तुम्हाला तयार करून आणलेले आहेत, परंतु हे रोप तुम्ही सुद्धा घरी तयार करू शकता। तर ज्या वेळेस आपण उन्हाळ्यामध्ये आंबे खातो त्यावेळेस काय करायचं, आंबे खाल्ल्यानंतर आंब्याच्या कोई आपण ज्या ठिकाणी वेस्ट वॉटर म्हणजे खूप आंब्याच्या कोई असल्या आपल्याकडे झाड लावायला जरी जागा नसली तरी आपण काय करायचं, ज्या ठिकाणी ह्या कोई म्हणजे पाण्याचा ज्या ठिकाणी खूप पाणी पडते किंवा आता आपलं सिंटेक्स आपण भरतो, दररोज भरतो की सिंटेक्स आपल्या, मग ते सिंटेक्स भरल्यानंतर खाली पाणी पडते, मग त्या ठिकाणी सतत पाणी पुरवठा होते। अशा ठिकाणी आपल्याला माती जरी नसली तर हे आंब्याचे रोप पहा तुम्ही, त्याला माती वगैरे काहीच मिळालेली नाही तरी सुद्धा हे जवळजवळ 1 फुटापर्यंत रोप तयार झालेले आहे। असे मी 50-100 कोया त्या ठिकाणी एका जागी माती जरी नसली तर त्या ठिकाणी ठेवत असते आणि त्या प्रकारे ठेवून तिथं पाण्याचा ज्या ठिकाणी जास्त वापर होतो म्हणजे पाणी जास्त ठिकाणी त्या ठिकाणी पडते त्या ठिकाणी आंब्याच्या कोया आपण ठेवायच्या आणि किंवा आपण कुंडीमध्ये सुद्धा आंब्याची कोय लावली छोटी आणि छोट्या कुंडीमध्ये, आणि नंतर पावसाळ्यामध्ये काय होणार, त्याला छोटं रोप येणार, मग ते रोप आपण शेतामध्ये कुठं पण मोठ्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश जास्त मिळेल, मोठी जागा असेल अशा ठिकाणी आपण हे वृक्ष लावू शकतो। मोठ्या जागी का लावायचं, कारण आंब्याचं झाड खूप मोठं होते ना। तर झाडं जे आहेत, आता हे बघा फणसाच्या बिया देखील मी जेव्हा आपण फणस खातो किंवा कोणतंही फळ, चिकू खातो, जांभळं खातो, आपण जे जे फळं खातो त्या फळाच्या बिया जमा करायच्या, वाळवायच्या आणि त्यानंतर पावसाळा आला की आपल्या कुंडीत लावायच्या आणि मग त्या कुंडीत लहान लहान रोपं आले की ती नंतर शेतात लावायचे। पहिल्यांदा शेतात लावले की काय होईल, कारण पाऊस आपल्याला तिथं भरपूर मिळणार नाही। मिळेल का पाऊस? पावसाळा आल्याशिवाय पाऊस पडत नाही, पण आपण जून पासून सुद्धा दररोज त्या कुंडीत पाणी टाकलं आणि छोटे छोटे एवढे रोप तयार झाले की मग ते आपण ज्या ठिकाणी मोठी जागा आहे त्या ठिकाणी आपण वृक्षारोपण करू शकतो। हे जवळजवळ दरवर्षी तुम्हाला मी 15 ऑगस्टला झाडं देते की नाही तयार करून, आता पुढल्या वर्षी काय करायचं, तुम्ही स्वतः तयार करून असे रोप आणायचे आहेत। धन्यवाद। आणि